आज वेट लॉस चॅलेंज मधला आपला 14वा दिवस आणि आपल्याला आज शिकायचं आहे की तुम्ही जे काय खाता ना ते व्यवस्थित खायला सुरुवात करा. व्यवस्थित म्हणजे काय की बळच खाऊ नका आणि कमी खाऊ नका. बरोबर, म्हणजे जास्त पण खाऊ नका आणि कमी पण खाऊ नका. ह्या दोन गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता ना आता करायचं काय, तर मी एक चांगला पर्याय सांगतो की तुम्ही काय करायचं, सरळ सरळ तुमची जी काय खाण्याची प्लेट असेल ना त्याचा अर्धा पार्ट हा फक्त आणि फक्त सलाडसाठी ठेवायचा. तर त्याच्यात काय टाकायचंय की तुम्हाला सलाडमध्ये व्हिटॅमिन, मिनरल, फायबर सगळं भेटत त्याच्यातून. बरं, त्याच्यानंतर जो अर्धा पार्ट उरला त्याचा पण अर्धा पार्ट आहे ना तुमचं प्युअर कार्बोहायड्रेट ठेवू शकता आणि जो अर्धा पार्ट उरलाय तो त्याच्यात तुम्हाला प्रोटीन ठेवायचे. तर जर तुम्ही ह्या कॉम्बिनेशनने तर जेवण करायला सुरुवात केली ना, जबरदस्त तुमचा रिझल्ट खूप भारी येतो. कसा येतो, वेट लॉस होतं, फॅट लॉस होतं, मसल गेन व्हायला लागते, त्याच्यानंतर एनर्जी वाढायला लागते, एनर्जी बूस्ट होते, त्याच्यानंतर इंचात फरक दिसायला लागतो आणि मसल टाईटनेस झाल्यामुळे स्किन इम्प्रूव्हमेंट व्हायला लागते.